बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरण सध्या राज्यभर गाजत असताना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असून बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचा धाक उरला की नाही हा खरा सवाल उपस्थित केला जात आहे। जमिनीच्या वादातून तिघा सख्या भावांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे। अजय भोसले, भरत भोसले व कृष्णा भोसले अशी मयत झालेल्यांची नावे आहेत। अचानक रात्रीच्या दरम्यान काही टोळक्यांनी या तिघा भावांवर लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात अजय भोसले व भरत भोसले या दोघा सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेतील 7 ते 8 संशयित आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले असून या धक्कादायक घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आमचे आम्हाला बदला पाहिजे। आम्ही बदला घेतल्याचे आम्हाला काही नको, त्यांचं धन नको, जमीन नको, काही नको, आम्हाला बदला पाहिजे। त्यांचे लेकर बाळा उन्हात पडायचे, एकीला 4 येते, दुसऱ्या बाळाला 3 येते, 7 लेकराचा बाप हे 4 4 येतो भरायचा, त्याचे उन्हात पाहायचेच का नाही। त्याच्या आईचं गेलं नवरा करू कसं तरी टिपलं मागून खासाचा काम धंदा करू ते दोघं लुटीला त्यांनी रस्त्याने आलते ते त्यांनी रस्त्यावर मारलं, त्यांना येताना मारलं, रस्त्यावर त्यांनी जीवच मारले। दोन्ही साईडला 2 पडले ते पोरं आमचे, जीवच मारले त्यांनी, टामीने मारले, कोणी गुप्तीने मारले। ते साईडचे पळून गेले, चांगले 25-30 माणूस होतं, त्यांनी असे करून त्यांना मारलं। त्यामुळे आमचे काय देवाला चालले होते, ते देवाला त्या आधी एक जणाला देवाला त्या ॲडमिट आहे, त्यांना देवाला चालले, त्यांनी तिथंच हाणमार केली मराठ्याच्या माणसाला, त्याला आधी मारलं। मग हे बघायला आले तर ह्यांना बी मारलं, दोघांना दिराला मारलं तिथं आधी। मराठ्याचं पोरगण ते देवाला चालले होते तुळजापूरला, तिथून त्यांनी तिथं अडवलं। ते म्हणले की थांबा, मला बी ठीक यायचं, पण त्यांनी थांबवलं नाही, त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही मराठ्याच्या पोराला आणि दिराला। आणि हे म्हणले दीर म्हणला की ह्याला मारूनच टाकलंय म्हणून, पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही, काय माहिती मारलं ह्यांना येऊस तर। मग आले सगळे गोळा झालेले माहीतच नाही, मग अंधार पडता त्यांना मारलं, गोळा झालेलं खड्यात लापलेलं होते ते।